गाडी आहे का तिकडं बाहेर? कमी तिकडे लावली. सकाळी जागा नव्हती. ह्याला म्हणती लावा आता. हे बघते बाय का लय खतरनाक सीन आहे लय गोंगोळ आहे पूर्वी. तर जय महाराष्ट्र मी तुमचा रोहित बघा. तर मित्रांनो सध्या आता आम्ही खोपागराच्या गार्डनमध्ये सकाळच्या पारी जरा मला जावं थोडं गार्डनला. सकाळच्या पारीला तर सध्या वाजले 10 वाजलेत आहे तरी पण मी आलोय. आणि भावानं सकाळच्या पारी तिथं पाऊस यायला लागला या तुम्हाला मी दाखवते बघा. बघा सगळा पाऊस येतोय आणि सध्या आता मी विठ्ठलाच्या मंदिराच्या पुढं आहे बघा. इथं आपल्या तुम्हाला माहिती आहे खोबऱ्यात मी मागच्या घालतो आपण आषाढी एकादशीच्या म्हणजे वारे वेळेस तेव्हा मित्रांनो आपण इथं व्हिडिओ बनवला. हे बघा सगळा पाऊस येतो ते मंदिर मित्रांनो आणि इथं पाऊस येतो बघा सगळ्या बघा सगळं पाणी चाटलं मित्रांनो. भरपूर असा पाऊस येतो बरं का आहे ना म्हणलं सकाळच्या बरं पावसानं हजेरी लावली आहे मुंबईत. असा तर मित्रांनो गावाला पाऊस पडला तर किती राव भारी होईल बघा की. गावाला पाऊस नाही मुंबईत काय नको पाऊस पडतोय काय म्हणत तुम्हाला. आणि आता छत्री घेणं म्हणजे आता व्हिडिओ काढा आपल्या छत्री लागते त्याविषयी तुम्हाला माहिती असतं बरोबर आहे. आणि भावानो आता म्हणलं थोडं जावं गार्डनला जाता नेमका आला म्हणजे गार्डनमध्ये पोचल्या पाऊस आला म्हणजे रूमवरती असा पाऊस नाही आला मित्रांनो. गार्डनला पोचल्या पाऊस आला राहिला म्हणलं आता कसं करा रफडा झालाय म्हणलं जरा कसं आहे गार्डन जरा जरा बरं वाटतं सगळ्या पारी काय म्हणायचं थोडं चाललं बिलं पाहिजे. चालाय आपल्या अंगाला आधीच काय नाही पण चाललं पाहिजे बरोबर नाही. तर सध्या आता मी गार्डनमध्ये हे बघा हे त्या साईडला गार्डन इकडं आणि गार्डन साईडला मित्रांनो इथं मंदिर आहे आणि इथं सगळ्या गाड्या आहेत बघा. हे रिक्षापेक्षा सगळ्या लागल्या तिथं पार्किंगला लागल्या ते बघा. मित्रांनो गार्डनमध्ये मित्रांनो नारळ झाड आहे हे बघा. आपल्या गावाला कसं नारळ झाड असते तिथे नारळ झाड आहे ती तुम्ही बघता. आणि मला वाटतं आता आपण थोडंसं रूमवर जावं कारण की पाऊस काय उघडणार नाही बरं का. तर आता हे बघा आपण इकडून तिथनं रूमवरती जाऊ ठीक आहे. तर चला जाऊ मित्रांनो रूमवरती मला मी दाखवलं नाही काय नाही. आणि भावानं आज मला वाटत नाही पाऊस उघडेल मग दिवसभर कारण की आज दिवसभरच पाऊस वाटतं बहुतेक असं कारण की मला म्हणजे मी गुगलला बघितलंय तिथं पण मला कळलंय बघा. आता पाऊस आहे म्हणजे आता भावानं आपल्याला कुठं तर जाय ते का नाही काय माहिती ठीक आहे. तर चला जाऊया बघा आपण इथून जाऊ तिथनं आपण जायचं तिकडं इथनं मारायचं आपल्याला लेफ्ट म्हणजे पुढनं तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे. तर चला जाऊ बघू आता घरी काय बनवलंय काय नाही चला. मित्रांनो पावसाळ्यात सगळ्यात अवघड होतं म्हणजे ते म्हणजे कामावर जायचं कारण की मला सांगा एवढा पाऊस इथून मारणार जा आणि आपल्याला कामावर जायचं आणि पाऊस मित्रांनो असं आहे ना की तुम्हाला रूमवर असं पाऊस येणार नाही. तुम्ही जर कुठं निम्या रस्ता असताना तुमच्यामध्ये जर काय नसतं ना छत्री म्हणा रेडफोन म्हणा तर त्या टाइमला मित्रांनो नेमका पाऊस ना तर त्यामुळे आपल्याला सगळे प्रॉब्लेम होतात बरोबर नाही. म्हणजे निम्या तो तर अडकवतो पाऊस बी खोटा आहे मला काय माहिती मला सांगा कारण की आता एवढा पाऊस पडतोय आणि गावाला काय पाऊस नाही. तर आता मी आता पोचलो रूमवर तेव्हा इथं रूम आहे आपली पुढं बघा पाऊस कामाचं पावसाचं ठीक आहे. त्यानंतर आपण रूमवरती जाऊ मित्रांनो सध्या आमच्या रूमच्या पुढे एक मैदान आहे छोटस जागा तर तुम्हाला मी दाखवते तिथं ही रूम आहे तिथं आम्ही राहतो म्हणजे माझी बहीण राहते इथं आणि ह्या जो परिसर आहे मोकळा तुम्ही बघता बघा इथं वरती मित्रांनो त्यांनी पत्रा म्हणजे कागद टाकला या ते बघा इथं आम्ही राहतो. आणि सध्या आता ती दिदी आहे बहीण माझी तिथे बनवलं चहा तर पावसाळ्यात चहा प्यायला तिथे माझ्या बरोबर नाही. तर आपण पहिल्यांदा रूम वर जाऊ चहा करत जातो बाच्याला उठू बाचा झोपला बघा गावाला झोपलाय तो त्याला काय बोलायचं ठीक आहे. तर चालतो थोडं रूम वर जाऊ. तर मित्रांनो बघा हे बघा आमचा बासा अजून झोपलाय तुम्ही बघता. आता हे झोपल्यावरती कसं व्हायचं अजून इतक्या लेटपर्यंत बघा. आणि सध्या आता आमची बहीण तिकडं चहा बनवते काय करते तेलाच काय तरी बघा. आणि ही आमची रूम छोटीशी आमची नाही म्हणजे आम्ही हे बघा हे आता आमचं देवाचं देवार आहे आता युट्यूबच्या नावानं चांग भलं. आता आपलं महादेवाचं सुद्धा आहे बाळूमामाचे म्हणजे असे भरपूर असे आपल्या मित्रांनो देव आहेत तुम्ही बघता. आणि सध्या आता रूमवरती आलो म्हणलं थोडं बघावं तर बासा अजून झोपला या तुम्ही बघताय बघा. आता काय बोलायचं श्री ए श्री 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 हलतोय उठतोय बघा. तर आमच्या बासाचं नाव मित्रांनो श्री असं नाव आहे. श्री म्हणजे श्रीच नाव आहे त्याचं पूर्ण म्हणजे त्याला नाव श्री ठेवले आम्ही सुंदर असं तुम्ही बघता. आता गडी उठला या हे बघा हलतोय बरं का थोडा श्री हे श्री हे बघा उठलाय तो नाटक करतोय बोळ झोपायचं तुम्ही बघता. तर आपण मित्रांनो थोडासा पहिला चहा पिऊ बाई पावसाच्या दिवसात गरमागरम चहा पिणं म्हणजे स्वर्ग आहे लक्षात ठेवा. कारण की लय भारी वाटतं असं चहा पिलं ना जरा पावसाळा येताना मस्त चहा प्यायचा लय मनाला भारी वाटतं ठीक आहे. चला नंतर आपण पहिला चहा पिऊ मित्रांनो. सध्या आम्ही थोडा चहा पिलो आणि बसतो टी व्ही बघत. तर टी व्ही बघता मित्रांनो मला एक गोष्ट आठवली की म्हणजे आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही मित्रांनो मला मोठं मोठं कार्टून लय आवडायचं म्हणजे लय भारी वाटायचं लय कॉमेडी असायचं. मोठून पतलून डॉक्टर झटका घसीटा राम
परत चिंगम सर म्हणजे लय खतरनाक त्याचा विषय होता बरं का. आणि सध्या तर मी तेच कार्टून बघतोय. तेव्हा तुम्हाला मी दाखवते बघा, तुम्ही बघता हे बघा सध्या चालू आता ते. मला थोडंसं बघा मला जुन्या आठवणी कसं भारी वाटतं बघा आहे का. जॉन द डॉन, जॉन म्हणजे डॉन कसं आहे खतरनाकाचा सीन आहे हे बघा तुम्ही हे बघता. तर तुम्ही मित्रांनो लहानपणी कुठले कार्टून बघा ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की आज म्हणजे मला लय भारी वाटतं असं कार्टून बघायला. आणि बघा हे आमचा बाचा आहे हे बघा, त्याला बी लय आवडतं कार्टून. श्री कुठलं कार्टून आहे ना. हा हे बघा ह्याला बी लय आवडतं कार्टून बघा. आणि मित्रांनो मी आता सध्या कार्टून बघतोय म्हणजे जुनं जे पहिलं होतं ना ती भावावर एक खतरनाकाचा सीन होता. म्हणजे मजा येते रे पहिली. कसं होतं असं मस्त की असं कोण आपल्याला काय खवळायचं नाही काय नाही, मग टी व्ही बघत बसायचं. आणि टी व्ही बी आमच्यात नव्हती पहिलं मित्रांनो दुसऱ्या बघा जायचं. म्हणजे आता पहिलं कसं परिस्थिती जरा सगळ्याची बिकट असते, म्हणजे आमची मध्ये बिकट होत होती. आता परिस्थिती पण थोडी बऱ्यापैकी थोडी हाय होती. आणि आता म्हणजे बघा आता पहिले दिवस म्हणजे सगळ्याच दिवस राहतात, दिवस बदलत राहतात. तर सध्या तर म्हणलं मला एक गोष्ट आठवली मी तुम्हाला म्हणलं थोडंसं दाखवावं. तर लय भारी मित्रांनो मोठं पतलं कार्टून होतं ना मला लय आवडायचं. मोठं पतलं, डोरेमॉन अशी 2-3 कार्टून माझी होती म्हणजे फिक्स. ती लय मी रोज बघायचं, ते एपिसोड लय भारी वाटायचे. तर सध्या आता मी ते बघत बसलो पण थोडंसं म्हणलं तुला एंटरटेनमेंट आता ते करावं त्याच्यात तेवढं बघत बसलो. तर मला पण तुम्ही कमेंट नक्की सांगा मित्रांनो तुम्ही कुठलं कार्टून बघा लहानपणी. ठीक आहे तर चला. तर मित्रांनो ही आमची चिंगी आहे, ती बसली बघा ती बसली आहे. काय विचाराय तुला हा काय बघतीय तुला की नाव कोण वर बघू चिंगो काय काय बघू म्हणतीय. बसली एकटी इकडे कोपऱ्यात देऊन. तिला कोण घेणार, तिला कोण लक्ष देणार, तुला कोण घेणार होय हा घेणार कोण. रुसली बघा कोपऱ्यात बसली इकडे काय का हे अशी रुसते बघा. काय ला मला का बरोबर झालं पण हे रुसते एवढंच असं रुसते बघा. काय बोलायचं मला सांगा काय नाही. तर हे सगळं ही आमची चिंगी आहे तुम्ही बघू शकता सध्या. आणि चिंगीला आम्ही मोठा असा कोंबडा आणलाय बघा इथे खेळायला. हे बघा हे बघा नुसती मुबली बाई तू अगं माझी सोनू ए दुल्लू बाय दुल्लू रुसून बसली कोपऱ्यात बसली रुसून. काज मोठी असेल ते ठेवले कशी ग बसली एका कोपल्याला जाऊन. काय जेवली नाही का काय बारीक दिसती मला ह्या ड्रेसमुळं. बसलंय त्या आधी कोपऱ्यात बसल्या रुसून बसली बघा मित्रांनो. अशी रुसून बसली आमची चिंगी तुम्ही बघता. म्हणजे असली कसली म्हणलं येणार झोपली ती का झोपाच्या गोळ्या खाल्ल्या त्या सगळ्यांनी. हिला लय बोलायला लागतं लय चौसा करते हे बघा. मला माहितच नाही कुठं आहे ती गाडी तर. होय हे बघा हे आमच्या चिंगीचा पप्पा हे बघा. आता असं तिला असं भेटलं की मग मांडी बसले कुठं फिरते हे बघा हे बघा. दुसऱ्या रूम मध्ये आमची दुसरी रूम आहे तुम्ही बघायचं. इथलं हे देवार आहे बघा आमचा इथला तुम्ही बघा. आणि आम्ही सगळे एकत्र आलोय जॉईंट फॅमिली. सध्या आता पाऊस उघडला आणि आमची चिंगो 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 इकडे बघ इकडे बघ टोक टोक. हां हे बघते काय का हां हां लय खतरनाक सीन आहे. तर आता थोडासा पाऊस उघडला आहे म्हणून म्हणलं जावा आमच्या चिंगो कुठे फिरवलं पाहिजे. तर आता आम्ही सध्या बाहेर आलो आहे तुम्ही बघता बघा बघते बघा बसतो म्हणणार काका कोणासं बोलतो काय माहिती. तर आता आम्ही थोडंसं बाहेर आलो म्हणलं थोडंसं जावं काय म्हणायचं. तर त्याला बसून कटाळतो रूममध्ये. आणि आता इथं आमच्या बहिणीचं घर आहे तुम्हाला तर माहीत असेल या बघा. आणि म्हणलं आता चिंगोला आमच्या घरापासून वैता घालता थोडं फिरावं काय नाही फिरलं पाहिजे नाही कसं आहे बरोबर नाही. तर चिंगो बघ चिंगो हे बघते बघ आहे का लय खतरनाक सीन आहे लय वंगोळ आहे पूर्वी. हां तुम्हाला मुलगी आहे भाऊ नाही आपली ही भाव म्हणजे दादाची मुलगी आहे आमच्या ही मी तिच्या काका तुम्ही बघता सध्या. आणि वातावरण मित्रांनो आहे बघा तुम्हाला दाखवा एक मिनटं आहे बघा कसं आहे बघा पूर्ण ढगाळ वातावरण आहे. आणि सगळ्या बिल्डिंग आहेत साईडनं हे बघा सगळ्या बिल्डिंग आहेत इथं श्री स्वामी समर्थ अशी बिल्डिंग आहे बघा कसे आहे तुम्ही बघा बघा खतरनाक असा विषय.
आणि सध्या आता आम्ही रूमच्या इथं बाहेर आहे थोडंसं वाज बरं वाटते बरं का. तर ह्या टायमाला थोडं मच्छर चावत होतं. तर आम्ही म्हटलं जरा हिला गेलं पण घेतलं पाहिजे. आता आम्हाला संध्याकाळी जेवण काय भेटायचं नाही तर वहिनीला स्वयंपाक करायला पाहिजे नाही बरोबर नाही. आणि इथं बघा आता तिथे आमची बाची आतमध्ये टी व्ही बसली या तुम्ही बघता ठीक आहे. तर चला आता आपण थोडं आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो फायनल आता आपला आजचा दिवस संपला. मला भावना जायचं काम आहो बस जावं वाटत तर पर्यायला जावं लागेल ठीक आहे. तर मी आता मित्रांनो आजचा ब्लॉग आपला इथंच थांबवतोय. तर नवीन भावा आपल्या भावाला आता सबस्क्राईब करून जावा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या तर जय महाराज मित्रांनो चला आता.